नमस्कार मंडळी, नुकताच 2025चा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक मालिकांना पुरस्कार देण्यात आले. या मालिकांमध्ये काम करणाऱ्या बऱ्याचशा कलाकारांना त्यांच्या कामासाठी नावाजण्यात सुद्धा आले. तर स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात एक गोष्ट कायम पाहायला मिळते की ती स्टार कुटुंबाचा भाग असलेले कलाकार मालिका संपल्यानंतरही अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात. स्टार प्रवाहाकडून त्यांना आवर्जून बोलवलं सुद्धा जातं. मात्र अभिनेत्री तेजश्री प्रधान यावर्षीच्या कार्यक्रमाला हजर नव्हती. तिने स्वतः यामागचं कारण सांगितलं आहे. तर तेजश्री प्रधान ही स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ताच्या भूमिकेत दिसली होती. मात्र काही महिन्यापूर्वीच तिने मालिकेचा निरोप घेतला. तिच्या जाग्यावर स्वरदा ठिगळे ही मुक्ता हे पात्र साकारताना दिसते. पुरस्कार सोहळ्याला या मालिकेतील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र तेजश्रीने या कार्यक्रमाला येणंच टाळलं. त्याचं कारण तिने आता सांगितलं आहे. तर अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका रागाच्या भरात सोडली होती. मात्र असं असलं तरी तेजश्रीला स्टार प्रवाह वाहिनीने बोलावणं पाठवलं होतं. वाहिनीकडून तेजश्रीला आमंत्रणही गेलं होतं. मात्र तेजश्रीने येण्यास नकार दिला. तर तेजश्री या सोहळ्याला गेली नाही. याविषयी बोलताना ती म्हणाली, मी सोहळ्यात गेले नाही कारण माझ्या मालिकेसोबत स्टार प्रवाहासोबतचा प्रवास देखील संपलेला आहे. मला नवीन भूमिका मिळाल्यानंतर आमचं नातं नक्कीच जुळेल. तेव्हा मी नक्कीच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात दिसेन. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताला मिळाला होता. तर सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार या मालिकेतील नवी मुक्ता स्वरदा ठिगळेने स्वीकारला. त्यामुळे या मालिकेचे आणि तेजश्रीचे चाहते प्रचंड नाराज झाले होते की हा सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार जुन्या मुक्ताला म्हणजे तेजश्री प्रधानलाच द्यायला हवा होता. तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत तुम्ही अजूनही तेजश्री प्रधानला मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.